नमस्कार. राउंड आणि स्क्वेअर हेक्सागोनल बारवर सराव सेट करण्याच्या या सत्रात आपले स्वागत आहे. चला सत्र सुरू करूया. आता या सत्राच्या उद्दिष्टांवर एक नजर टाकूया. या सत्राच्या शेवटी तुम्ही पुढील कार्य करण्यास सक्षम व्हाल. सरफेस गेजच्या मदतीने 4 जॉ इंडिपेंडंट चकमध्ये एक राऊंड रॉड ट्रू करा. सरफेस गेजच्या मदतीने 4 जॉ इंडिपेंडंट चकमध्ये एक स्क्वेअर किंवा हेक्सागोनल रॉड ट्रू करा. ट्रूइंग हे एक ऑपरेशन आहे जे ऑब्जेक्ट किंवा व्हील किंवा वर्कपीस आवश्यक अचूक आकार किंवा स्थितीत आणते. टर्निंग घेण्यापूर्वी ट्रूइंग केले नसल्यास पुढील परिणाम होतील. कटिंग टूलचा असमान भार, त्याच खोलीसाठी मध्यभागी बाहेरील भागातून अधिक मेटल काढली जाईल. पृष्ठभाग सिलेंड्रिकल असू शकत नाही. या अभ्यासासाठी आवश्यक साधने पुढीलप्रमाणे आहेत. आउटसाइड कॅलिपर्स, स्टील रूल, 4 जॉ इंडिपेंडंट चक की, सरफेस गेज, वर्नियर कॅलिपर्स. आता 4 जॉ इंडिपेंडंट चकमध्ये राऊंड रॉडची ट्रूइंग जाणून घेऊ. वर्किंग करण्यापूर्वी मशीन स्वच्छ करा. मुख्य स्पिंडल न्यूट्रल स्थितीत ठेवा. आउटसाइड कॅलिपर आणि स्टील रूलने वर्कपीसचा आकार मोजा. वर्क ठेवण्यासाठी केंद्रापासून इक्विडिस्टंट असलेल्या इंडिपेंडंट चकच्या 4 जॉचे स्थान निश्चित करा. अपोजिट जॉच्या इनर फेसमधील अंतर वर्कपीसच्या डायमीटर इतके असावे. काम घालण्यासाठी जवळचा जॉज पुरेसा उघडा आणि वर्कपीस चकच्या आत ठेवा. 2 ॲडजसेंट जॉज टायटन करा. फक्त काम पकडण्यासाठी पुरेसे आहे. सरफेस गेज चक जवळ बेड वेजवर ठेवा. पॉइंटर ॲडजस्ट करा जेणेकरून त्याची टीप कमीत कमी अंतरासह वर्कपीसच्या वरच्या किंवा बाजूच्या भागाच्या जवळ जाईल. चक हाताने फिरवा आणि 2 विरोधी जॉजच्या स्थितीसाठी पॉइंटर आणि वर्क सरफेसमधील अंतर पहा. तर जॉ किंचित उघडा आणि अपोजिट जॉ घट्ट करा. अंतर समान होईपर्यंत रिपीट करा. अपोजिट जॉजच्या इतर संचासाठी मागील क्रमाची पुनरावृत्ती करा. पॉइंटर टिप वर्क सरफेसच्या जवळ आणा. हाताने चक फिरवा आणि अंतराचे निरीक्षण करा. स्पिंडल लीव्हर सुमारे 250 RPM वर गुंतवा आणि मशीन चालवा. वर्कला स्पर्श करण्यासाठी आणि फीलसाठी टीपवर थोडासा दबाव टाका. पॉइंटर टीपशी संपर्क साधण्याची फील युनिफॉर्म असल्यास ती कृती ट्रूड असल्याचे सूचित करते. जर फील युनिफॉर्म नसेल तर जिथे जास्त फील आहे तिथे जॉ टायटन करा. युनिफॉर्म फील जाणवेपर्यंत रिपीट करा.
शेवटी समान दाबाने अपोजिट जॉज टायटन करा. वर्कच्या ट्रू रनिंगसाठी पुन्हा तपासा. आता 4 जॉ इंडिपेंडंट चकमध्ये स्क्वेअर रॉडची ट्रूइंग जाणून घेऊ. वर्किंग करण्यापूर्वी मशीन स्वच्छ करा. मुख्य स्पिंडल न्यूट्रल स्थितीत ठेवा. व्हर्नियर कॅलिपरसह जॉबचा आकार मोजा. इंडिपेंडंट चकचे 4 जॉ सेंटरपासून इक्विडिस्टंट ठेवा. जॉब घालण्यासाठी ॲडजसेंट जॉ उघडा आणि चकच्या आत काम ठेवा. 2 ॲडजसेंट जॉज टायटन करा. फक्त जॉब पकडण्यासाठी पुरेसे आहे. सरफेस गेज चक जवळ बेड वेजवर ठेवा. पॉइंटर समायोजित करा जेणेकरून त्याची टीप स्क्वेअर रॉडच्या वरच्या कोपऱ्यात कमीत कमी अंतरासह जाईल. चक हाताने फिरवा आणि 2 विरोधी जॉजच्या स्थितीसाठी पॉइंटर आणि पॉइंटरमधील अंतर पहा. अंतर जास्त असल्यास 2 जॉज थोडेसे उघडा आणि विरुद्ध 2 जॉज घट्ट करा. अंतर समान होईपर्यंत पुन्हा करा. अपोजिट जॉजच्या संचासाठी मागील क्रमाची पुनरावृत्ती करा. पॉइंटर टीप जॉब कॉर्नरच्या जवळ आणा. हाताने चक फिरवा आणि अंतराचे निरीक्षण करा. स्पिंडल लीव्हर सुमारे 250 RPM वर गुंतवा आणि मशीन चालवा. जॉब कॉर्नरला स्पर्श करण्यासाठी आणि फीलसाठी टीपवर थोडासा दबाव टाका. कॉन्टॅक्टिंग पॉइंटर टिपच्या टिपची फील प्रत्येक कोपऱ्यावर एकसमान असल्यास हे सूचित करते की वर्क ट्रूड आहे. युनिफॉर्म फील जाणवेपर्यंत रिपीट करा. शेवटी समान दाबाने अपोजिट जॉज टायटन करा. जॉबची ट्रू रनिंग पुन्हा एकदा तपासा. युनिफॉर्म फील जाणवेपर्यंत रिपीट करा. चला आपण काय शिकलो त्याची उजळणी करूया. सरफेस गेजच्या मदतीने 4 जॉ इंडिपेंडंट चकमध्ये एक राऊंड रॉड ट्रू करा. सरफेस गेजच्या मदतीने 4 जॉ इंडिपेंडंट चकमध्ये एक स्क्वेअर किंवा हेक्सागोनल रॉड ट्रू करा. तर आजच्या सत्रासाठी राऊंड, स्क्वेअर, हेक्सागोनल बारवर सराव सेट करायचा होता. आशा आहे तुम्हाला सर्व कल्पना मिळाल्या असतील आणि तुम्हाला व्यायाम समजला असेल. पुन्हा सत्रात भेटूया.